भीड़ के परली रेलवे स्टेशन क्षेत्र में 6 साल की बच्ची के साथ हुए अत्याचार के मामले को लेकर आज पूरे परली शहर में बंद का आह्वान किया गया। इस मौके पर मुख्य मार्च निकालते हुए आरोपी के खिलाफ जल्द से जल्द फांसी की मांग की गई। 31 अगस्त को बच्ची के साथ हुई इस जघन्य कांड के विरोध में नागरिकों ने अपनी प्रतिक्रिया देते हुए परली का बाजार आज पूरी तरह बंद रखा। आज सुबह लक्ष्मीबाई टावर चौक से रेलवे स्टेशन क्षेत्र तक मौन विरोध मार्च निकाला गया, जिसमें बड़ी संख्या में नागरिक और विभिन्न दलों व संगठन शामिल हुए। पुलिस ने घटना के 5 घंटे के भीतर आरोपी को गिरफ्तार किया है। नागरिकों की मांग है कि मामले को फास्ट ट्रैक कोर्ट में ले जाकर आरोपी को फांसी की सजा दी जाए। एका चिमुरडीवर झालेला अत्याचार हा फार भयानक आणि भयावह आहे। माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे आणि याच्यामध्ये आरोपीचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून त्याला अत्यंत तातडीने हा खटला चालला पाहिजे आणि त्याला फाशी झाली पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे। आणि आम्ही ते पीडिता जी आहे तिलाही मदतीसाठी आम्ही सर्व परळीकर एकवटलेलो आहोत। या ठिकाणी आज परळीकरांच्या वतीने मुक मोर्चाचं आयोजन केलं। त्याचं निमित्त असं होतं की दिनांक 31 रोजी या ठिकाणी 5 ते 6 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार करण्यात आला। तर या अत्याचाराच्या निषेधार्थ आम्ही सर्व परळीकर या ठिकाणी रेल्वे स्टेशन राणी लक्ष्मीबाई टावर ते रेल्वे स्टेशन मुक मोर्चाचं परळीकरांच्या वतीने आयोजन करण्यात आलं आहे। या मोर्चामध्ये आम्ही मागणी केलेली आहे की त्या पीडित मुलीला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि जो आरोपी आहे त्या आरोपीला त्या ठिकाणी लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर हे मॅटर टाकून फाशी शिक्षा व्हावी व पीडित कुटुंबाला त्या ठिकाणी आर्थिक मदत व्हावी। अशा पद्धतीच्या आम्ही विविध मागण्या घेऊन या ठिकाणी RPF यांना रेल्वे पोलीस स्टेशनला इथे येऊन आम्ही निवेदन दिलेलं आहे। कारण वरचीवर वाढत चालली इथली व्यसनधीनता युवकांमधली ही खूप गांभीर्याची गोष्ट आहे आणि परिसरामधील अवघ्या 50-60 फुटावरून तिकीट जिथून काढतो आपण त्या ठिकाणून 60 फुटावरतीच हा प्रसंग घडलेला आहे आणि दिवसा घडलेला आहे, रात्रीचा बी वेळ नाही आहे। मग इथली सिक्युरिटी इथले RPF जवान हे काय करलेत हा प्रश्न निर्माण होतो। अशा पद्धतीने परळी वैजनाथ हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ठिकाण आहे। अशा ठिकाणी अशा घटना घडणं अत्यंत दुर्दैव आहे। आमच्या परळीकराला सुद्धा तो खूप मोठा ते धक्का आहे। कारण या छोट्याशा मुलीवर अशा पद्धतीचा अत्याचार आणि तो बी दिवसा डावल्या, तो बी लोकवस्तीमध्ये म्हणजे एकदम या परिसरामध्ये जे की हाय अलर्ट असतो नेहमी, तशा ठिकाणी अशा पद्धतीची गोष्ट होती ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि RPF जवान आणि सिक्युरिटी रेल्वे पोलीस प्रशासन या ठिकाणी फेल गेलेलं आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी यांच्या निषेधार्थ आणि न्याय मुलीला मिळावा यासाठी आम्ही एकदम परळीकरांच्या वतीने मुक मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे। तरी बंद झाली पाहिजे आणि प्रत्येक माणसाच्या मनात हे जेव्हा भावना येते वासनारूपी तर ती कुठंतरी त्यांच्या मनात विचार आला पाहिजे की हे आपण करताना किती पाप आहे। कारण जे आज आम्ही जे करतो आहोत ते प्रत्येक माणसाच्या डोक्यात राहिलं पाहिजे, विचारात राहिलं पाहिजे की हे कृत्य करायच्या आधी काय सजा मिळू शकते। आज आम्ही शांत बसलो होतो पण आता यापुढे शांत बसणार नाही, कारण ती चिमुकली मुलगी आहे, तिचा विचार झाला पाहिजे। आणि आम्ही सगळे आज मैदानात आलो म्हणजे आम्हाला त्याला सजा मिळणं हे आमच्यासमोर 1001% झालंच पाहिजे। म्हणून आम्ही हा मोर्चा मुक मोर्चा निषेधार्थी आम्ही इथे आज केला आहे आणि तो आम्हाला या सगळ्या परळीकरांनी आम्हाला सपोर्ट दिला आहे आणि आम्हाला कोणत्याही हालतीत तातडीत हा निर्णय आम्हाला हा निर्णय पाहिजे आहे आणि लवकरात लवकर हा फैसला झाला पाहिजे।